कराडमध्ये उद्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, पशु व औद्योगिक प्रदर्शन सुरू होणार आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। या प्रदर्शनाची तयारी झाली असून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभय कुमार देशमुख यांनी। कराडमध्ये उद्यापासून यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शनाला सुरुवात होते। कराड तालुका असेल, सातारा जिल्हा असेल, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती माहिती मिळते। तसंच नवीन तंत्रज्ञान कोणतं आहे याबाबत देखील शासनाकडून आणि या प्रदर्शनाच्या कमिटीकडून माहिती देण्यात येते। या प्रदर्शनामध्ये काय वेगळं असणार आहे तर AI या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेती क्षेत्रात वापर कसा करायचा, तसेच नवीन नवीन वाहन कोणते येणार आहेत, त्याचा शेतकऱ्यांना काय लाभ होणार आहे, असे सर्व कृषी क्षेत्राशी निगडीत स्टॉल या प्रदर्शनामध्ये येणार आहेत आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। दरवर्षी नोव्हेंबरमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीला हे प्रदर्शन होतं, मात्र आचारसंहितेमुळे हे प्रदर्शन लांबलेलं होतं। त्याची सुरुवात आता उद्यापासून होणार आहे, त्यामुळे तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाचा निश्चितच फायदा होणार आहे। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। दिनकर पाटील यांची मनसेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कार्यामुळे आता मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। दिनकर पाटील यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पक्षविरोधी कार्यामुळे आता मनसेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। या संदर्भातील आता मनसेकडून पत्र हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। दिनकर पाटील यांना पक्ष शिस्तीचे उल्लंघन करणे यासाठी पक्षातून निलंबित करण्यात आल्याचं पत्र हे आता समोर येते। दिनकर पाटील यांचा भाजपात प्रवेश आणि आता मनसेने सुद्धा त्यांची हकालपट्टी केली आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।